आज मी आणि सम्या गेलतो सांगलीच्या फेस्टिवलला. आज सकाळी उठल्यावर एक काम लागलं, ते म्हणजे आमच्या पप्पांना डबा देऊन यायचं होतं. पप्पा आमचे यायला त्या हायवेनं, त्यासाठी मी मळ्यातल्या मधल्या रस्त्यानं जाऊन डबा द्यायला गेलो. पप्पांना डबा देऊन मी घराकडे आलो. तेवढ्याच आमच्या सम्यानं संध्याकाळी सांगलीला जायचं नियोजन लावलं. सांगलीला जायचं कारण तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण आपल्या सांगलीमध्ये चालू आहे सांगली फेस्टिवल 2025. मग जायला तर लागतंय म्हटलं. डायरेक्ट मी आणि सम्या 50 पेट्रोल टाकून 80 घालून निघालो सांगलीला. आणि या फेस्टिवलचं लोकेशन आहे विश्रामबाग चौकाच्या जरा पुढे नेमिनाथ नगर कल्पद्रुम क्रीडांगण. आणि हा फेस्टिवल 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दरम्यान असणार आहे. आणि ह्या फेस्टिवल मध्ये कंडिशन होती, सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मोफत प्रवेश आहे आणि 3 नंतर डायरेक्ट 50 रुपये तिकीट. तर आम्ही संध्याकाळी 6 नंतर आलतो, त्यामुळे मी आणि सम्या डायरेक्ट 100 रुपये तिकीट काढलो आणि आम्ही दोघं घुसलो फेस्टिवल मध्ये. फेस्टिवल मध्ये एंट्री करताच आम्हाला अंदाज आला आतमध्ये किती गर्दी असणार आहे ते. आता तुम्हाला तर काय सांगायला लागत नाही, डायरेक्ट तुम्ही गर्दी बघून घ्या. फेस्टिवल मध्ये आत येताच आम्हाला ही महाराजांची लाइटिंग फ्रेम दिसली. पुढे आम्हाला होम डेकोरेशनचे साहित्य पण दिसले. शेवटी एकदाच गोल गोल फिरून आम्ही मोकळा ग्राउंड मध्ये पोहोचलो. तिथे चालू होता सोलो डान्स. बसायला जागा नव्हती म्हणून मी आणि सम्या उभारूनच सोलो डान्स बघालतो. डान्स तर एकदम एकापेक्षा एक भारीच होते. आणि त्या फेस्टिवल मध्ये एप्रिल मे 99 या मूवीचे ऍक्ट्रेस साजिरी जोशी मॅम पण आले होते. आणि त्यासोबत मी होणार सुपरस्टार मधले सिंगर अर्णव भोपालकर, शुभ्रा खाडे हे दोघं पण आले होते. आणि त्या फेस्टिवल मध्ये बिल्डर ओमकार जाधव याची पण भेट झाली. यांना तर तुम्ही ओळखत असणार आहे, हे आपल्या इंस्टाग्रामवर फनी रील्स बनवत असतात. तिथनं मी आणि सम्या डायरेक्ट आलो पाळणं बघायला. इथं आल्यावर तर एकदम जत्रेत आल्यागत वाटालतं. फेस्टिवल मध्ये आकाश पाळणा, ड्रॅगन, विमान व लहान मुलाचे हेलिकॉप्टर असे वेगवेगळे पाळणे आले होते. नंतर सोलो डान्स मध्ये नंबर आलेल्या कलाकारांचं बक्षीस वितरण झालं. शोच्या एंडला नवराई ब्रायडल स्टुडिओ कडून कपल वेडिंग ड्रेसचे शो झाले. शेवटी एकदा सगळं फेस्टिवल बघून आम्ही निघालो घराकडे. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर व्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण करून घ्या.